तर हे गॅस परत स्वागत तुमच्या शुभच्या व्लॉगमध्ये. तर आजची सुरुवात आपली झाली होती चहा बिस्किट पावासून. तर तुमच्या भावाने डायरेक्ट 3 बिस्किट खाऊन टाकले, डायरेक्ट बाकासुर विषय होता तुमच्या भावाचा. तर आजची आपली प्लॅनिंग होती संभाजीनगरला जायची. तर जाता जाता आपल्याला लागलं होतं रामाचं मंदिर. तर म्हणलं आपण लगेच रामाचं दर्शन करून घ्या म्हणलं. रामाचं दर्शन करून गेल्यावर थोडंच पुढं गेल्यावर होतं पावनगंजचं मंदिर. तर आपण जाता जाता लगेच पावनगंजचं दर्शन बी करून घेतलं. तर तुमच्या भाऊच्या गाडीमध्ये काही पेट्रोल नव्हतं. तर लगेच गाडीची टंकी एकदम फुल बिल करून आपण तुमचा भाऊ निघला होता. तुमच्या भाऊका डायरेक्ट टॉपचा विषय असतो. तर तुमचा भाऊ एवढा पॅक बिग झाला होता, कारण की आपण आलो बिडकीनमध्ये आल्यावर काय धुळीचा विषय असतो तुम्हाला माहिती आहे. काय एकदम डेंजर. इथं धूळ म्हणजे धूळच असते, खाली असतो. काय रस्त्याचं काम चालू सध्या, काही विषय नाही, थोड्याच दिवसात होऊन जाईन ते. तर काही विषय नाही. तर मग तुमचा भाऊ डायरेक्ट इथं पॅक बिक होऊन निघला होता, कारण की तुमच्या भावाला स्किनची काळजी आहे. तर तुमचा भाऊ लगेच निघला होता. तर जाता जाता आपण आलो होतो चितेगावमध्ये आलो होतं. का इथं खड्ड्यात रस्त्यात खड्डे काहीच कळाय ना. तर थोडं पुढं आपल्याला व्ह्यू बघायला भेटला होता. एक नंबर व्ह्यू होता, मस्त वातावरण झालं होतं काहीच. तर तुमचा भाऊ पोहोचला होता संभाजीनगरमध्ये एंट्री झाले हे काय दिसलं आपल्याला, कंदील विषय नादच होता. मग तुमच्या भावाने मास्क बिस्क काढून टाकला. म्हणलं चला एकदा आपला चेहरा वगैरे नीट बघून घेऊ म्हणलं. तुमचा भाऊ डायरेक्ट व्हिडिओ दिसतो नाही का. तर तुमचा भाऊ निघला होता. लगेच जाता जाता आपल्याला दिसले महाराष्ट्र क्रांती चौकातून आपण निघलो होतो कॅनॉट प्लेसला जाऊन आपण आपल्याला लागली होती भूक. तर भूक लागली म्हणल्यावर काय आपण काहीतरी खावाच म्हणलं ना. तर इथं आल्यावर आपण समोसा राईस ऑर्डर केला. समोसा राईस म्हणलं ते एकदम फेवरेट डिश आपला. डायरेक्ट दणका देऊन टाकलं. तर तुमचा भाऊ लगेच निघला होता पैठणला. तर तुमच्या भावाला लागली होती परत भूक. तर लगेच वडापाव घेतले, डायरेक्ट दणकवले. आणि तुम्हाला हे चॅनल आवडला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब विसरू नका. धन्यवाद.